Is the LPG crisis caused by global conflicts or by policy failures? आज देशामध्ये एल-पी-जी गॅसचं मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि देशामध्ये लोकांना पुन्हा एकदा मोठमोठ्या लाईन्समध्ये लागावं लागत आहे आणि आता वेळ आहे ती एल-पी-जी सिलेंडरसाठी. We have been waiting since 4 a.m. Where is the supply? Get back in the line now! Move! देशातले मोठमोठे हॉटेल्स बंद होत आहेत. मोठ्या शहरामधल्या मेससुद्धा बंद होत आहेत. त्यामुळं पुणे, मुंबई, संभाजीनगरसारख्या शहरांमध्ये अभ्यासासाठी असलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घराकडे येण्याची वेळ आलेली आहे. ही परिस्थिती युद्धामुळे तयार झालेली आहे की सरकारने वेळेवर पाहिजे त्या उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळं संपूर्ण देशाला ह्या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत. We have been waiting since morning. Where is the gas? Move back now, everyone. Maintain the line. How long do we have to suffer like this? या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये एल-पी-जी कशा प्रकारे भारतापर्यंत पोहोचतो, त्याची प्रोसेस काय असते, ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये मी समजावून सांगणार आहे. फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ही समस्या का उद्भवली, कशामुळे उद्भवली, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर आपण हे पाहूया की एल-पी-जी गॅस म्हणजे काय. एल-पी-जी गॅस म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आणि हा गॅस मुख्यतः 2 गॅसपासून बनतो. यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन या 2 गॅसचा समावेश होतो. प्रोपेन आणि ब्युटेन हे जे 2 गॅस आहेत हे उच्च दाबाखाली लिक्विड फॉर्ममध्ये साठवता येतात. त्यामुळंच ते सिलेंडरमध्ये सुद्धा भरता येतात. आता आपण हे पाहूया की भारतामध्ये एल-पी-जी गॅस येतो कसा, याची उत्पादन प्रक्रिया काय आहे. आपल्याला एल-पी-जी हा 2 ठिकाणांवर मिळतो. पहिलं ठिकाण म्हणजे क्रूड ऑइल रिफायनरी. ज्यावेळेस कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्या जाते त्यावेळेस आपल्याला हा एल-पी-जी गॅस मिळतो. आणि दुसरं ठिकाण म्हणजे नॅचरल गॅस प्रोसेसिंग. ज्यावेळेस नॅचरल गॅस हा प्रोसेस केला जातो त्यावेळेस सुद्धा त्यामधून आपल्याला एल-पी-जी गॅस मिळतो. भारतात मुख्यतः 4 कंपन्या हे काम करतात. यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपन्या आहेत. आता आपण हे पाहूया की भारतामध्ये एल-पी-जी गॅस येतो कसा. भारतामध्ये एल-पी-जी गॅसचा मुख्यतः 2 प्रकारे येतो. पहिलं म्हणजे देशांतर्गत उत्पादन. यामध्ये भारतातल्या ज्या रिफायनरी आहेत या रिफायनरीमधून हा उत्पादित केला जातो. आणि दुसरं म्हणजे आयात. भारत आपल्या एल-पी-जी गॅसचा जवळपास 60% म्हणजे 60% पर्यंत भाग हा आयात करतो. भारत आपला 60% एल-पी-जी गॅस हा मुख्यतः 4 देशांकडून आयात करतो. यामध्ये कतर, UAE, सौदी अरेबिया आणि युनायटेड स्टेट यांचा समावेश होतो. हा जो गॅस आहे हा गॅस मोठमोठ्या जहाजांच्या माध्यमातून भारतामध्ये पोहोचतो. आता तुम्हाला हे सांगतो की भारताच्या पोर्टपासून, बंदरांपासून हा गॅस तुमच्या घरामध्ये कसा पोहोचतो. एल-पी-जी गॅसची जी सप्लाय चेन आहे ही मी तुम्हाला सांगतो. या सप्लाय चेनची सुरुवात होते ऑइल गॅस फील्डपासून. यानंतर रिफायनरी, रिफायनरीच्या नंतर एल-पी-जी शिप आणि या शिपनंतर इम्पोर्ट टर्मिनल आणि टर्मिनलनंतर बॉटलिंग प्लांट आणि बॉटलिंग प्लांटच्या नंतर डिस्ट्रीब्युटर आणि हाच डिस्ट्रीब्युटर तुमच्या घरापर्यंत नंतर सिलेंडर पोहोचवतो. आणि या सप्लाय चेनमध्ये जो बॉटलिंग प्लांट आहे या प्लांटमध्ये मोठमोठ्या टाक्यांमधून सिलेंडरमध्ये हा एल-पी-जी गॅस भरला जातो. आता आपण हे पाहूया की जर काही युद्ध परिस्थिती आली तर त्या परिस्थितीमध्ये एल-पी-जी गॅसचं संकट काय येतं. एल-पी-जी गॅसची जी वाहतूक होते ही मुख्यतः समुद्री मार्गात होते. आणि जगातला सगळ्यात मोठा तेलमार्ग कोणता आहे. जगातला सगळ्यात मोठा तेलमार्ग आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मोज. आणि ज्यावेळेस युद्ध होतात त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस या स्ट्रेट ऑफ हॉर्मोजमधले जहाजं थांबतात. या काळामध्ये ज्या विमा कंपन्या या जहाजांना विमा पुरवतात त्या विमा कंपन्या यांचा विमा महाग करतात. त्यामुळं या जहाजांचा जो शिपमेंटचा खर्च असतो तो सुद्धा वाढतो. आणि युद्ध परिस्थितीमध्ये काय होतं, युद्ध परिस्थितीमध्ये जहाजं याच स्ट्रेट ऑफ हॉर्मोजमध्ये थांबतात. जहाजं थांबल्यामुळं या ज्या जहाजांवर हल्ले होऊ शकतात. त्यामुळं ज्या विमा कंपन्या असतात, ज्या या जहाजाला विमा देतात, या विमा कंपन्या त्यांचा विमा महाग करतात. त्यामुळं यामध्ये अधिक खर्च वाढतो. याशिवाय सप्लाय चेनसुद्धा डिस्टर्ब होते. सप्लाय वेळेवर होत नाही आणि या मोठमोठ्या जहाजाला विमा मिळत नाही. त्यामुळं याशिवाय हा विमा महाग होतो. यामुळं बऱ्याच कंपन्या या भागातून वाहतूक करणं बंद करतात. त्यामुळं सुद्धा सप्लाय चेन डिस्टर्ब होते. विमा न मिळाल्यामुळं कोणतीही शिप कंपनी अशा प्रकारची रिस्क घेत नाही. कारण की जोपर्यंत विमा असत नाही तोपर्यंत या शिप कंपन्या अशा प्रकारचे कंटेनर वाहत नाहीत. आता आपण हे पाहूया की सामान्यतः प्रत्येक देश अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या देशाला वाचवण्यासाठी, स्वतःच्या नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करतात. यामध्ये पहिलं असतं स्ट्रॅटेजिक गॅस रिझर्व्ह. मध्ये वेगवेगळे देश हे स्ट्रॅटेजिक गॅस रिझर्व्ह करतात आणि हा रिझर्व्ह जवळपास 60 ते 90 दिवसाचा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मल्टिपल इम्पोर्ट रूट्स. यामध्ये देश वेगवेगळ्या इम्पोर्टचे जे रूट असतात त्यावरून आपली ऑइल आणि गॅस याची गरज भागवतात. यामध्ये तिसरं आहे डोमेस्टिक प्रोडक्शन. देशांतर्गत प्रोडक्शन वाढवले जाते. चौथा आहे डिमांड मॅनेजमेंट. उद्योगांना प्राधान्य न देता घरगुती वापराला प्राधान्य दिलं जातं आणि डिमांड मॅनेजमेंट केलं जातं. पाचवं आणि महत्त्वाचं आहे इमर्जन्सी शिपिंग कॉन्ट्रॅक्ट्स.
यामध्ये तात्काळ ज्या शिपिंग कंपन्या आहेत यांना कॉन्ट्रॅक्ट दिला जातो आणि ही गरज भागवल्या जाते. 5वी गोष्ट आहे प्राईस स्टेबलायझेशन. यामध्ये सरकार स्वतः हस्तक्षेप करून सबसिडी देऊन याच्या किमती नियंत्रणामध्ये ठेवते. भारतामध्ये एल-पी-जी संकट का उभं राहिलं? यामागची काही महत्त्वाची कारणं पाहूया. यातलं पहिलं कारण आहे आयातीवर डिपेंडन्सी. भारताचा एल-पी-जी हा जवळपास 60% आपण आयात करतो. त्यामुळं भारताची आयातीवर जास्त डिपेंडन्सी आहे. दुसरं कारण आहे लॉजिस्टिक्स. बऱ्याचदा संकट हे उत्पादनामुळं नाही तर नंतरच्या उपाययोजनांमुळं होतं. उदाहरणार्थ बॉटलिंग प्लांट, डिस्ट्रिब्युशन, ट्रक आणि स्टोरेज यासारख्या परिस्थितीमुळं सुद्धा अशा प्रकारचं संकट उभं राहतं. तर हे पाहूया की भारतामध्ये जे काही एल-पी-जी संकट निर्माण झालेलं आहे यामागं नेमके कारणं काय असू शकतात. पहिला मुद्दा आहे की देशामध्ये मोठा स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह नसणं आणि देशाच्या आयातीमध्ये इम्पोर्ट्समध्ये वैविध्यीकरण नसणं. देशातील लॉजिस्टिकमध्ये सुधारणा आवश्यक असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 140 कोटी लोकसंख्या असणारा देश असून सुद्धा कमीत कमी 120 दिवसाचा रिझर्व्ह न ठेवणं. आणि आपल्या देशाची एल-पी-जी जी गरज आहे, ज्या गरजेसाठी आपण आयात करतो, ही फक्त काही ठराविक देशापुरती मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये वैविध्यीकरण नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाची जी एल-पी-जीची गरज आहे, हे आपण काही ठराविक ठिकाणाहून पूर्ण करतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यांच्यावर डिपेंड राहावं लागतं. हे ठराविक देशांकडूनच आयात करायला नको. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये काही ठराविक देशांकडूनच एल-पी-जी घेण्यापेक्षा यासाठी अनेक ऑप्शन असायला हवेत. कारण एवढ्या मोठ्या देशासाठी ज्यावेळेस आपण 60% पेक्षा जास्त आयात करतो, त्यावेळेस अशा गोष्टींची खबरदारी घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. जगामध्ये ज्याही वेळेस युद्धजन्य परिस्थिती येते, त्यावेळेस देश त्यांच्याकडे जवळपास 90 ते 120 दिवसाचा ऑइल आणि गॅसचा रिझर्व्ह ठेवतात. आपला देश 140 कोटी लोकसंख्येचा आहे. आपल्या देशामध्ये कमीत कमी 120 दिवसाचा ऑइल रिझर्व्ह हा असायला हवा. तेव्हाच अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अशी संकटं येणार नाहीत. आणि जर का आता अशा प्रकारच्या समस्या येत आहे, तर हे कुठं ना कुठं सरकार या गोष्टीमध्ये अपयशी होताना आपल्याला दिसतंय. ज्या गोष्टींचे प्रिकॉशन एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये घ्यावं लागत होते, ते घेतल्या गेले नाहीत किंवा त्याची खबरदारी घेतल्या गेली नाही. यामुळं अशा प्रकारचे संकट उभे राहिलेले आहेत. तर युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या गोष्टींचे प्रिकॉशन घ्यायला हवेत, ज्या प्रकारचे ऑइल आणि गॅसचे रिझर्व्ह देशामध्ये ठेवायला हवेत, ते ठेवल्या गेले नाहीत. ते प्रिकॉशन वेळेवर घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळं अशा प्रकारचं संकट हे आपल्या देशापुढे उभं राहिलेलं आहे. नाहीतर एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये अशा प्रकारचे प्रिकॉशन्स हे घेतल्या जातात, याची काळजी घेतल्या जाते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.